नवीन वर्षाचे स्वागत केवळ जल्लोषात न करता सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्तीचा संदेश देत करण्यात यावे, या उदात्त हेतूने धुळे शहरात व्यसनमुक्ती जागर अभियानास सुरुवात करण्यात आली। शिवछत्रपती राज्य पुरस्कार तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलास अण्णा करडक यांच्या पुढाकाराने साक्री रोड येथील शिवाजी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व जबाबदार नागरिक घडवू अशी सामूहिक शपथ घेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला। विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या 7 दिवसांत धुळे शहरातील विविध शाळांमध्ये अशाच प्रकारे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी पुरस्कार व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलास अण्णा करडक, शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य प्रवीण कुमार लाळे, ज्येष्ठ शिक्षक डी.सी. पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। विलास अण्णा करडक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यसनांचे दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी आजपासूनच व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा असे आवाहन केले। विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य असून त्यांच्यामार्फत समाजाला योग्य दिशा देता येईल असे त्यांनी नमूद केले। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू झालेल्या या उपक्रमामुळे धुळे शहरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। परंतु आजच्या वातावरणामध्ये आपण बघतो आजची जी पिढी जास्त व्यसनात गुंतलेली आहे। पूर्वी दारू प्यायचे, परंतु आता गुटखा हे खाणा विद्यार्थ्यांमध्ये जास्त फॅशन आहे। एखादा दारूचा असला दारू पीत असला वगैरे लढायचा, पण गुटखा जर खाल्ला त्याच्यामुळे कॅन्सर झाला तर त्याला मृत्यूशिवाय दुसरं उत्तर। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त व्हावं, गुटखामुक्त व्हावं या विचारातून आपण या ठिकाणी नव्या वर्षाचं स्वागत आज ज्यांना दारू प्यायची ते सुरू करतात, ज्यांना ज्याच्या प्रकारे स्वागत करायचं असेल ते करत असतील। पण आजची राष्ट्राची पिढी, आजची युवा पिढी जी आहे ही आजची राष्ट्राची युवा पिढी आहे। राष्ट्राचा काळा हे जर व्यसनाच्या आहारी गेले त्या देशाचा भवितव्य राहणार। त्या ठिकाणी कोणताही धर्म व्यसनाचं समर्थन करत नाही। ख्रिश्चनांचा बायबल असो, हिंदूंचा गीता असो, बौद्धांचा त्रिपिटक असो, आपल्या शिखांचा ग्रंथ गुरु साहेब कुठेही व्यसनाचं समर्थन केलेलं नाही। परंतु व्यसनाच्या ठिकाणी गैरसमजचा आपण ठरली तर ते काही व्यसन करत असतात। हे व्यसनाचा अतिरेक झाल्यामुळे ही पिढी या ठिकाणी नवा विचार महात्मा गांधी म्हणत व्यसना जिंका माझ्या राष्ट्रावर आपल्या देशावर कलंक आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणत की हा कलंक जरी असला तर माझ्या शरीरावरचा व्यसन जिंका एक काम आहे। आणि राष्ट्रीय कार्य म्हणून आपण स्वतः व्यसनाचा संकल्प केला पाहिजे बरं का। आणि या माध्यमातून या व्यसनमुक्ती जागर अभियान, व्यसनमुक्ती भारत अभियान सुरू झालेलंच आहे। पण त्याच्यासोबतच व्यसनमुक्ती जागर अभियान आपल्या परवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये व्हाईस चान्सलर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या व्यसनमुक्ती अभियानाचा महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योगदान नंतर विद्यार्थी कल्याणचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड उत्साह झाला। आणि या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहोत काल म्हटलं विद्यार्थ्यांना नव्या वर्षात संकल्प आपण करूया। लाडेसर आहे त्यांनी आपला स्टॉप जो आहे विशेष आपल्या शिवाजी विद्यापीठ संस्थेचा या ठिकाणी सर्व साईट आहे आणि आपली तंबाखू मुक्त शाळा व्यसनमुक्तीचा संकल्प करणारे आहे। म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तर आपण व्यसनमुक्तीचा संकल्प, व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करूया। शासन काही असो, शासन रात्र भरभरी दारूची दुकाने ठेवली तरी त्यांना करायचं ते करू, पण आपण व्यसनाच्या आधी जायचं का नाही हे तुम्ही अभ्यास करू बरं का। अशा परिस्थितीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत आपण व्यसनमुक्तीच्या संकल्पना करूया आणि आपण